मला सांगा, तुम्ही स्वतःवर खरंच प्रेम करता, की स्वतःवर प्रेम करायचं नाटक करता? प्रश्न जरा विचित्र आहे, पण खरंच याचं उत्तर मिळवण्याची गरज आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे ऐकायला मिळालं असेल, की स्वतःवर प्रेम करा. बऱ्याच जणांना ना गैरसमज असतो. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे "अरे बापरे! आम्हाला कुठे वेळ आहे?" असं त्यांना वाटतं. किंवा खूप मोठमोठ्या कल्पना ते करायला लागतात, की हे काय बाबा यांच्याकडे वेळ असतो म्हणून हे करतात. आम्हाला तर काही ते शक्य नाही. आमच्या आजूबाजूचं वातावरण असं आहे, की आम्हाला ते करणं पॉसिबलच नाहीये. पण स्वतःवर प्रेम करण्यासाठीच्या छोट्या-छोट्या अनेक आयडियाज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओज पुन्हा-पुन्हा पाहत राहा. आपल्या आजूबाजूला ना बरेच असे लोक असतात, जे स्वतःवर प्रेम करण्याचं नाटक करतात. आपल्याला काय वाटतं, की सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेणं म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं. बरेचसे असे लोक तुम्ही पाहिले असतील ना, जे प्रत्येकाचं अटेन्शन मिळवण्यासाठी अगदी काहीही करू शकतात. सतत सहानुभूती मिळवू शकतात. एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये काहीतरी अ, वाईट वागून किंवा चुकीचं वागून किंवा स्वतःकडे इतरांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी काहीतरी विचित्र वागू शकतात. सतत स्वतःबद्दल काहीतरी बोलत राहायचं, सांगत राहायचं आणि त्या सांगण्यामध्ये, त्या बोलण्यामध्ये पॉझिटिव्हिटी नसते. त्याच्यामध्ये आपण किती करतोय किंवा आत्मकेंद्री असणं म्हणतो ना आपण, की सतत मीपणा, की प्रत्येक गोष्टीमध्ये हे मी करतीये, ते मी करतीये किंवा मी करतोय. असे बरेच लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्याला ना त्या व्यक्तींचा फार जास्त त्रास होतो. आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की त्या व्यक्तीचं फक्त स्वतःवरतीच प्रेम आहे. म्हणून ती सगळ्यांना स्वतःभोवती फिरवत असते. पण असं नाहीये. ती व्यक्ती स्वतःसोबत अजिबात सुरक्षित नाहीये किंवा ती व्यक्ती स्वतःसोबत रमू शकत नाहीये. म्हणून तिला सतत इतरांचं अटेन्शन हवं असतं. आणि याला म्हणायचं स्वतःवर प्रेम करण्याचं नाटक करणे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपणही रोजच्या जीवनात करतो आणि आपल्याला असं वाटतं, की अरे आपण स्वतःवर प्रेम करतोय, पण तसं नाहीये. आपल्याला वाटतं, की आपण खूप छान ड्रेस घातला आणि अ, मस्त शॉपिंग करून आलो, की आपण स्वतःवर प्रेम करतोय. किंवा आठवड्यातून 1 दिवस आपण योगा केला, तर आपल्याला असं वाटतं, की आपण स्वतःवर प्रेम करतोय. किंवा कधीतरी आपण स्वतःसाठी काहीतरी चांगलं बनवून खाल्लं, तर आपल्याला असं वाटतं, की आपल्या इतकं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही किंवा आपण स्वतःची खूप काळजी घेतोय. पण असं नाहीये. हे खूप गैरसमज आहेत. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे खूप काहीतरी फॅन्सी आयुष्य जगणं असं नाहीये. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये छोटी-छोटी, मोठी-मोठी कामं करत असताना स्वतःकडे थोडंसं लक्ष केंद्रित करून ते काम व्यवस्थित करत असताना आपल्याला त्याची इजा होणार नाही याची काळजी घेणे. काम न करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे असं नाहीये. तर ते काम करत असताना आपण त्या कामाला कशा वेगळ्या पद्धतीने करू शकतो, ज्याचा आपण आनंद घेऊ शकू. आपण वर्तमानात राहत असताना ते काम पूर्ण करू शकू किंवा ते काम करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, आपलं वेळापत्रक चुकणार नाही, याची काळजी घेणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. स्वतःवर प्रेम करण्याबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत आणि ते गैरसमज आपण आज खोडून काढूयात आणि स्वतःवर प्रेम करण्याचा खरा अर्थ समजून घेऊयात. स्वतःवर प्रेम करण्यातली सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःशी काय बोलतोय याकडे लक्ष केंद्रित करणं. आपण बऱ्याचदा स्वतःबद्दल नकारात्मकच बोलत असतो. स्वतःशी आपण नकारात्मक बोलत असतो. आपल्याला माहिती आहे, की आपण वाईट, चुकीचा, नकारात्मक विचार करतोय, तरीही आपण तो विचार कंटिन्यू करतो. त्या विचारातून बाहेर पडण्यासाठी किंवा आपला मूड जर खराब असेल, तर त्या मूडला चांगलं बनवण्यासाठी आपण दुसरं काहीच करत नाही. बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला डिसअपॉइंट करतात. पण त्यावेळेला ती एकच गोष्ट जर आपण धरून ठेवली, तर आपण कधीच आनंदी नाही राहू शकणार. आणि जो व्यक्ती अ, त्या डिसअपॉइंटमेंटमधून चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आता मला यातून बाहेर पडायचंय, हा विचार करत असेल आणि बाहेर पडण्यासाठी स्वतःचं लक्ष डायव्हर्ट करत असेल, तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असेल, तो व्यक्ती खरंच स्वतःवर प्रेम करतो. मला हे मिळालं नाही म्हणून जर वाईट वाटून घेऊन ती एकच गोष्ट आपण पकडून बसलो, तर आपलं स्वतःवर प्रेम नाहीये. सगळ्या जबाबदाऱ्या सोडून द्यायच्या आणि फक्त स्वतःचा विचार करायचा.
म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं का? तर नाही. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःबद्दलची जी आपली जबाबदारी आहे, त्याकडे ही लक्ष द्यायचं, म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं. सगळ्यांच्या सोबत आपणही चांगलं अन्न जेवू शकतो किंवा अ, कोणी घरात नसताना आपण स्वतःकडे कशा पद्धतीने लक्ष देतोय, आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं करतोय, हे म्हणजे सुद्धा स्वतःवर प्रेम करणे. आपल्या वेळेला महत्त्व देणं, आपल्या वेळेचं अगदी परफेक्ट नियोजन करणं, एक-एक मिनिटांचा विचार करणं, म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. नुसतंच हार्डवर्क करून उपयोग नाहीये. स्मार्ट वर्क केल्यामुळं 100% आपण स्वतःला देखील आणि आपल्या फॅमिली मेंबर्सना देखील छान वेळ देऊ शकतो. ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टीचं महत्त्व लक्षात घेऊन जो व्यक्ती वेळेचं नियोजन करतो, तो व्यक्ती स्वतःवरही छान प्रेम करू शकतो आणि इतरांवरही प्रेम करू शकतो. स्वतःवर प्रेम करण्यासाठीचे हे 2 खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, की आपण स्वतःशी काय, कधी आणि कसं बोलतोय. आपण आवर्जून स्वतःचे निगेटिव्ह थॉट्स ब्रेक करतोय का? आपण आवर्जून स्वतःशी चांगलं बोलतोय का? आणि दुसरी गोष्ट, आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं करतोय? आपण आपल्या वेळेतील एक मिनिटाचा देखील एका-एका क्षणाचा कसा सदुपयोग घडवून आणतोय? ह्या 2 गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा आणि बघा स्वतःवर प्रेम करण्याचा खरा अर्थ तुमच्या लक्षात येईल.